राम राम नमस्कार. शोभा काळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपलं काय आहे बनवायचे आपल्याला? मस्त छान उन्हाळ्यामध्ये थंडगार लागणारं आणि आंबट चिंबट खाऊशी वाटणारं आपल्याला बनवायचे कैरीचं सरबत बनवायचे. गुळ पण घेतला आहे तिथं छान छान. मी मस्त काय घेतले, बडीशोप आणि एक दोन इलायची घेतलेली आहे. बघा, आता हे आंबा आहे ना, गावठी आंबा आहे, शेतकऱ्यापासला ताजा ताजा फ्रेश आंबा भेटला मला बाजारामध्ये. आता वरचे आपल्याला सालटे काढून घ्यायचे असे छान मस्त. मैत्रिणींनो, हे सरबत आहे ना, करून ठेवलं तरी चालन, एक दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. आता बघा, छान मस्त असे बारीक कापून घ्यायचं. आणि हा आंबा लय जास्त आंबटही नाही आणि गोड पण नाही, मिडियम आंबा आहे. बारीक बारीक कापायचं, जास्त जाड नाही कापायचं. मिक्सरमध्ये निघायला थोडंसं प्रॉब्लेम होतो ना. झालं आपलं, कापून घेतले आपण बारीक 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 आंब्याच्या खापे करून घेतल्या. आता इथं गुळ पण फोडून घ्यायचं आपल्याला, ते पण बारीक बारीकच घ्यायचं आहे, जास्त मोठे खडे नका काटू. झाला, गुळ पण झाला आपला, काहीच अवघड नाही. 2 मिनिटात सरबत होणार आपलं आंब्याचं कैरीचं. आता ही बडीशोप आणि इलायची आपल्याला ह्याच्यातच टाकायची आहे. थोडीशी टाका तुम्ही पण, तुमच्या हिशोबाने जेवढ्या माणसाचं सरबत करताल तेवढं. आता हे मिक्सरमधून काढून घेतोय आपण. आधी काढून घ्यायचं, नंतर पाणी ओतायचं. मैत्रिणींनो, मी माठातलं पाणी ओतले गार गार मस्त. मी काही बर्फ वगैरे टाकत नाही, मी बर्फाचा वापर करत नाही. तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण मी करत नाही बर्फाचा वापर. थंडगार रात्री माठ भरून ठेवलेलं होतं, ते पाणी टाकलेलं मी. बघा, आता छान झालं मस्त कैरीचं सरबत. इतकं चवदार छान गावठी आंब्याचं, गावठी रेसिपी.